अखेर हिंगोलीच्या जी जागा आहे ती महायुतीकडनं शिवसेनेला सुटलेली आहे आणि ही जागा शिवसेनेचीच आहे, शिवसेनेला सुटेल असा वारंवार दावा करणारे आमदार संतोष बांगर आपल्यासोबत आहेत। साहेब, तुम्ही वारंवार दावा केला होता, अखेर तुमचा दावा सत्यात उतरलेला आहे। मला ठाम विश्वास होता की या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, अमित शहा यांनी ज्यावेळेस खासदार साहेब, तुम्हाला सांगतो की खऱ्या शिवसेनेमध्ये त्यांनी ज्यावेळेस म्हणजे आले त्यावेळेस त्यांनी शब्द दिलता की या हिंगोली लोकसभेची जागा ही खासदार हेमंतभाऊ पाटील यांनाच भेटणार आहे। त्याच्या आणि कामाच्या बलबुत्यावर, कामाच्या जोरावरती ज्या पद्धतीनं खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी हिंगोली लोकसभेमध्ये अनेक उपक्रम आणलेत, मग हळदीचा असेल, काल परवा तुम्ही बघितलं असेल ट्रेन असेल, इथून जायला तुम्हाला सांगतो की आम्हाला परभणीला, नांदेडला जाणं लागत होतं, संभाजीनगरला जाणं लागत होतं, पण आज या ठिकाणी तुम्हाला सांगतो की हिंगोलीमध्ये बसायचं आणि डायरेक्ट मुंबईला उतरायचं अशी गाडीसुद्धा खासदार हेमंतभाऊ पाटीलच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। त्याच्यानंतर कारखान्याचे प्रश्न असतील, अनेक बेरोजगारांना रोजगार देण्याचं काम खासदार हेमंतभाऊ पाटील यांनी केलेलं आहे। लिगोचा प्रश्न तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी किमान 4-5 हजार तरी कार्यकर्ते आपल्या हिंगोली लोकसभेचे त्या ठिकाणी कामाला लागतील। अशा गोरगरीब जनतेच्या हक्काचा खासदार मला वाटते याच्या आधीही झाला नाही, याच्या समोरही होणार नाही असा तडफदार खासदार या ठिकाणी आम्हाला लाभलेला आहे। मला हे सांगा, हेमंत पाटलांना उमेदवारी मिळाली, निश्चित तुमची जबाबदारी वाढलेली आहे, पुढील प्रचार कसा असणार आहे, कोणकोणते मुद्दे घेऊन? हे पहा, जबाबदारी काहीच नाही, माझ्या सर्व शिवसैनिकाची जबाबदारी, माझ्या सर्व महायुतीच्या कार्यकर्त्याची जबाबदारी आहे। खासदार हेमंतभाऊ पाटील हे निवडून आले पाहिजेत आणि आजच तुम्हाला सांगतो की खासदार हेमंत पाटील हे मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी निवडून येणार आहेत। आज फटाके फोडले, विजयाचा विजयोत्सव, विजयाचा आनंद कोण साजरा करणार? हाच विजयाचा आनंद आहे। हे जे तुम्हाला सांगतो की आज फटाके फुटलेत, हेच फटाके 2024 आपल्या तुमच्या 4 तारखेला तुम्ही दाखवू शकता। मला हे सांगा, हिंगोलीच्या जागेवर भाजपनं दावा केला होता आणि आता सोशल मीडियावर कुठेतरी शीतयुद्ध चाललंय की शिवसेनेला जागा सुटली, ते भाजपला सोडायला पाहिजे होती, आता मग मनधरणी कशी करणार तुम्ही? मी तुम्हाला सांगतो की मित्रपक्ष आमचा आहे, आपापल्या पक्षाला आपापला पक्ष वाढवण्यासाठी सगळेच प्रयत्न करत असतात, जागाही मागत असतात, पण जे सोशल मीडियावर जे काही चाललंय ते मला वाटते की भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते करत नाहीत। हे जे कोणी मला वाटते की फेक अकाउंट हे विरोधी पक्षावाले करतायत, त्यांचं नाव तुम्हाला सांगतो बदलतायत आणि त्या पद्धतीनं ही जी काही कॉमेंट्स चालल्यात हे विरोधी पक्षवाले करतात। माझे मित्रपक्षाचा एकही कार्यकर्ता त्याच्यामध्ये विरोधामध्ये कॉमेंट्स नाही, ज्या कॉमेंट्स तुम्हाला दिसत आहेत ते विरोधी पक्षावाले करत आहेत। लोकसभा निवडणुकीमध्ये हिंगोली जिल्ह्याच्या, हिंगोली लोकसभेच्या दौऱ्यावर कोण कोण येणार आहेत, कोणाकोणाच्या प्रचारसभा होत आहेत, काय बोलणं झालंय तुमचं? नाही, अजून तर काही वरून म्हणजे नेत्यांची लिस्ट वगैरे आलेली नाही, पण मला वाटते की या ठिकाणी जे हिंदुस्थानाला जे पाहिजेत, मला वाटते ते नेतृत्व जर आपल्या या ठिकाणी जर हिंगोली जिल्ह्याला जर आले तर सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, मला वाटते की त्यांची जर एक सभा झाली तर मला वाटते हिंगोली लोकसभेला 4 चांद लागल्याशिवाय राहणार नाहीत। सीट तर तुम्हाला सांगतो की आजही तुम्हाला सांगतो, मागच्या वेळेस 2.25 लाखांनी निवडून आलती, यावेळेससुद्धा 3 लाखाच्या वर, आणि मला वाटते नरेंद्रभाई मोदीची जर सभा झाली तर मला वाटते 4 लाखाच्या वर या ठिकाणी खासदार हेमंतभाऊ पाटील हे निवडून येतील। नरेंद्र मोदींच्या सभेसाठी तुम्ही काही तशी मागणी करणार? हां, पक्षाकडे आमची मागणी आहे की नरेंद्रभाई मोदीची सभा आम्हाला भेटावी। या देशाचे पुन्हा दुसरे नेते सन्माननीय योगी आदित्यनाथ यांचीसुद्धा सभा आम्हाला हे हिंगोली लोकसभेसाठी भेटावी, तर मला वाटते की कार्यकर्त्यामध्ये समाधानी राहील। कार्यकर्ता तर तुम्हाला सांगतो की हेमंत पाटील असतील का संतोष बांगर असतील का कोणी राम कदम असतील का तानाजी मुटकुळे असतील का गजानन घुगे असतील का शिवाजी माने असतील, यांच्याकडे कार्यकर्ता बघत नाही। आजचा या हिंगोली लोकसभेचा माझा जो मतदार आहे तो फक्त नरेंद्रभाई मोदी, नरेंद्रभाई मोदी, नरेंद्रभाई मोदी। मला हे सांगा, आता हिंगोली लोकसभेची निवडणूक सुरू आहे आणि उमेदवारी कधी भरली जाऊ शकते, तुम्ही काय तुमच्या नेत्यांशी बोलणं सुरू आहे? आता तुम्हाला सांगतो की आम्ही सर्व महायुतीचे पदाधिकारी बसणार आहोत। येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मला वाटते की 2 किंवा 3 तारीख मोठ्या शक्तीनिशी या ठिकाणी उमेदवारी अर्ज आम्ही भरणार आहोत। महायुतीच्या विरोधामध्ये महाविकास आघाडीकडनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून नागेश पाटील आष्टीकर यांची उमेदवारी दिलेली आहे। विरोधक म्हणून त्यांची उमेदवारी कशी वाटते आणि लढाई तशी होणार का? तशी तसं ज्या दिवशी त्यांची उमेदवारी फायनल झाली त्याच दिवशी आमचा विजय हा घोषित झालेला आहे। कारण की तुम्ही बघितला असेल, जो उमेदवार त्यांनी दिलेला आहे
तो उमेदवार आमचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूरावजी कदम होते. त्यावेळेस त्यांच्या विरोधामध्ये ते अपक्ष उभे राहिले आणि मला वाटते की अपक्ष उभं राहून ते 2 नंबरला राहिले आणि त्यांनी आता जो उमेदवार दिलेला आहे तो उमेदवार मागच्या विधानसभेला हा 4 नंबरवर गेला होता. त्याच्यामुळे लोकांना माहीत आहे काय परिस्थिती त्या उमेदवाराची काय आहे, त्यांनी 5 वर्षामध्ये काय केलं काय नाही. मला वाटते की या लोकसभेतली जनता सुजाण आहे, हुशार आहे. त्याच्यामुळं जनतेला या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पाहिजेत. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारचा विचार लोक करणार नाहीत. नागेश पाटील आष्टीकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसच्या 25 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिलेत आणि ते सर्व तुमच्या कळमनुरीतले आहेत अशी माहिती मिळते. तुमचा काही संपर्क झाला आहे का, काय माहिती मिळते? नाही, माझा कुठल्याही प्रकारचा संपर्क झालेला नाही आणि त्यांनी राजीनामे दिलेत हे सुद्धा तुमच्याकडूनच मला कळतं आहे. काय असेल तर ते बघून घेऊ आणि मला काही त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला काही इंटरफेअर करण्याची आवश्यकता नाही. कारण की शिवसेना, भारतीय जनता पार्टी, रासपा, रिपाई हे पक्ष आमचा एवढा मोठा आहे की आम्हाला दुसरीकडे जाण्याचीच आवश्यकता नाही. निश्चित. तर हे होते आमदार संतोष बांगर आणि मोठ्या ताकदीनिशी शक्तीप्रदर्शन करून 2 किंवा 3 तारखेला उमेदवारी अर्ज भरला जाईल अशी माहिती त्यांनी माझ्याशी बोलताना दिली. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिप्पे, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.